श्री स्वामी समर्थ. जय ब्रह्मा. सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर आज मी चाललेले आहे बाहेर, थोडीशी खूप दिवसानंतर बाहेर चाललेले आहे. म्हणजे आम्ही बाहेर जायचं असेल ना तर ट्रेनच जातो. कधी बाईकवर वगैरे जायचा आम्हाला जास्त प्रसंग पडत नाही, म्हणजे ट्रेनच आम्हाला बरी पडते. आणि इथे ट्रेननं प्रवास करतो त्याच्यामुळे गावाला काय होतं, बाईकवर गेलं ना आमच्याकडे रस्ता एकदम विचित्र खराब आहे. एवढं अंग दुखतं ना, इथं आल्यानंतर तब्येतच बिघडते. एवढं अंग दुखतं का तर गावाला गाडीवरच जावं यावं लागतं कुठे इकडे तिकडे जायचं असेल तर. आज खूप दिवसानंतर मी बाईकवर निघाली होती, म्हणजे गावाला बाईकसाठी रस्ता खूप खराब आहे. आणि इकडे मी बघा आमच्याकडे प्लॅस्टिकचं घमेलं होतं, त्याच्यामध्ये छान अशी मी पालक लावली होती. खूप सुंदर पालक आला. कोथिंबीर पण टाकलेली होती, पण कोथिंबीर त्या पालकच्या सावलीने काय आली नाही आहे. आणि त्याच्यामध्येच ह्याच्यामध्ये तांदळाची भाजी पण आलेली आहे. तांदळाच्या भाजीला बीसुद्धा आलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि पालकसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. ह्याच्या अगोदर मी एक डब्यात, म्हणजे ते दुसरं तुम्हाला पुढे दाखवेनच मी, तुळशीचा डब्बा होता प्लास्टिकचा, त्याच्यामध्ये मी काय केलेलं, मेथी पालक आणलेली होती विकत, मी घेतली होती एक जुडी. तर त्याच्यातले खालचे देठ असतात ना ते मी मातीमध्ये लावले होते, छान आले. तर त्याला मी अगोदर एकदा खुडले होते, मस्त आली होती. आता त्याला बिया आलेले आहेत. तर क्लासला येतात ना ताई, त्यांच्या मुलांनी ती एक पालकचं झाड उपटलं, तर खूप छान आलेलं आहे. अजून खुडली वगैरे नाही आहे, गवत पण त्याच्यामध्ये आलं आहे मस्त. तर तुम्ही पाहू शकता तुळससुद्धा खूप सुंदर आलेले आहे, तुम्ही पाहू शकता. दुसरी पण तुळस आहे माझी, पण ही वाली अशीच लावण्यासाठी ठेवलेली होती. तर बघू शकता त्याला तुरे आलेले आहेत बियाचे मस्त. आणि ऊन बघा सकाळ सकाळी केवढं ऊन पडलं आहे, ते खूप ऊन पडलं. आणि ह्या उन्हाने आम्हाला एवढा त्रास होतो ना, आमचं घर असं उलट्या साईडला तोंड असल्यामुळे, आणि पत्रे आहेत पुढे, त्यांच्या खाली पार्किंगसाठी केले, एवढे त्रास होतो उन्हाळ्याचा, तर भयानक त्रास होतो. आणि इकडे बघा जांभळीला जांभळं आलेले आहेत, खूप सारा मोहर आलेला आहे. गेल्या वर्षी खूप सारे जांभळं खाल्ले, एवढे खाल्ले की नंतर आम्हाला खाऊशी वाटत राहते. रोज काढायची मुलीवरती चढून मुलं वगैरे. तर इकडे आंब्यालासुद्धा आंबे आलेले आहेत. सीताफळीला काही ह्यावेळेस सीताफळ आले नाही आहेत, काय माहिती कसं काय. आंबे पण खूप आले होते, पण मोहर सगळा गळाला आणि असे पिवळे होतात आणि गळतात. ह्यावेळेस आता काय माहिती पिकेपर्यंत किती राहतात काय माहिती. इकडे शेवग्याच्या शेंगासुद्धा आहेत बघा, ह्या वेगळ्या शेंगा आहेत, दवणी शेंगा सापासारख्या अशा आकड्या तिकडे येतात. खूप जाड व्हावं लागतं तेव्हा त्याला गाभा येतो. तर छान असं मस्त आवरून झालं आहे माझं असंच. आता मी निघणार आहे. तर बघा इकडे माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे कधीच येत नाहीत, पण माझ्या चेहरा दोनच आलेलं आहे. आणि त्याचे डाग बघा काळे काळे पडलेले आहेत. किती दिवसानंतर तर मी अशी बाईकवर चालले, आणि हवा एकदम, मला ॲलर्जी पण आहे धुळीची वगैरे, हवेची वगैरे, तर लगेच शिंका चालू होतात. चला, तर आता मी बघा आलेले आहे विरारला. आम्ही विरारला खूप दिवसानंतर बाईकवर आलेले आहेत. आता विरारला मी पहिलं 5 पायरीला जाणार, दर्शन वगैरे घेणार, आणि नंतर पुढे माझं जे काय काम आहे ते करायला जाणार. तर आम्ही संक्रांतीला ओसायला गेलो होतो 5 पायरीला, आणि आत्ता त्याच्यानंतर आत्ता चाललो आहे. 5 पायरीला काय जायची जास्त गरज पडत नाही आहे, पण आता जाता तिथे होतं, तर चला म्हटलं पटकन जाऊन येऊया. तर पाहू शकता तुम्ही तिथे कोण एवढं पब्लिक वगैरे नसतं 5 पायरीला. तिकडे समोरून जास्त पब्लिक असतं ना संडेमुळे, तिकडे समोरून खूप गर्दी असेल. तर चला, दर्शन वगैरे छान असं घेतलं, आणि आता निघते मी. तर हवेनं बघा माझा चेहऱ्याचा अवतार किती बेकार झालेला आहे. तर वरती जायचं चाडायचं म्हणजे खूप पाय दुखतात. तर चला, गेल्या वर्षी गेलो होतो, लिफ्टनी गेलो होतो, सासू आणि नणंदची सासू आली तेव्हा. तर खूप दिवसानंतर ना जीवदानीला जायचा योग आला आम्हाला. तर गावावरून ना मागच्या आठवड्यात आमचे दीर आले होते, त्यांनी खाजा, लाडू आणि मेवा आणि चिवडा आणला होता. तर हे मसवडचं खूप फेमस आहे खाजा आणि चिवडा, आणि त्याचे मेवा खूप फेमस आहे. आणि ते नंदेला एक लाडूची पिशवी, खाज्याची पिशवी, मला एका त्या अशा आणल्या होत्या. आणि इकडे मेवासुद्धा आणलेला होता, त्याच्यामध्ये मिक्स केलं. आणि चणे शेंगदाणेसुद्धा आणले होते, आणि ते भट्टीवचे चणे शेंगदाणे खूप टेस्टी लागतात, मस्त लागतात, चवीला पण खूप सुंदर लागतात. तर पाहू शकता तुम्ही मस्त. आणि आता आम्ही खायला बसलेलो आहे मुलं वगैरे आम्ही. त्याचा कुरकुरीत मस्त लागतो, नाही तर नंतर हवामानाने नरम पडला की मग कोण खात नाही आहे. ते पाहू शकता मस्त मेवा, आम्ही याचा मेव्याचा मस्त सर्वांनी खजा लाडूचा आस्वाद घेतला. आणि नंतर ना बघा पुढे एक मला व्हिडिओ मी जोडते, तो माझ्या मुलांची 10वीची परीक्षा झाली होती तेव्हाचा व्हिडिओ आहे. एक चोरटा म्हणजे चोर होते, त्याने काहीतरी गांजा प्रकरण वगैरे काहीतरी होतं, तर तो त्यांना सापडला. त्यांनी मोबाईल वगैरे पण झोपडपट्टीतले चोरले, तर त्याला असं त्यांनी बांधून ठेवलेलं आहे. आणि त्यांनी काय केलं, सगळी तिथून माणसं गेली ना, तर त्यांनी मागे उलट्या हाताने ती साडी सोडली, परत त्याला बांधला, आणि तो कोणाकोणाला फोन लावला. त्या जोडीला दुसरे 2 जण होते, ते पळून गेले, आणि हा एकटाच राहिला. तर तो तिथला पुजारी बोलत होता आम्हाला
ती खूप सारी गर्दी होती, पण नंतर गेल्यानंतर मी व्हिडिओ काढला. तिथे मुलं वगैरे खूप सारी बसलेली होती. तर हा बघा घाबरतसुद्धा नाही, तलवार वगैरे तो बोलला आम्हाला, तलवारीची वगैरे भीती दाखवतो. आता सोडलं ना पोलीस स्टेशन तिला तर नंतर तलवारी वगैरे घेऊन मारा येतो. बघा किती भयानक आहे.